जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास 5वा. अजपा निरूपणनाम. श्रीराम समर्थ. 21,600 जपा नेमून केली ते अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक. प्रकृती पुरुषनाम. प्रकृती बनवली ते एका मूळ पुरुषानं त्याच्या सोबतीला हे सगळं विश्व संचलित करण्यासाठी म्हणून, कार्य करण्यासाठी म्हणून काय केलं तर प्रकृतीची रचना केली. आणि ही प्रकृती मग प्रत्येक जीवाकडे वेगवेगळ्या देहाच्या रूपानं काय आहे तर अस्तित्वात आहे. मनुष्याचा देहसुद्धा या प्रकृतीचा एक भाग आहे. या समासाचं नाव समर्थांनी जे दिलं अजपा निरूपणनाम, याचा अर्थ काय आहे तर बोलले आपण जर काही प्रयास न करता, काही प्रयत्न न करता निस्तब्ध राहिलो तर काय होतं, स्वतःहून आपलीच प्रकृती किंवा आपलंच शरीर दिवसभरामध्ये म्हणजे 24 तासामध्ये झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना 21,600 वेळा काय करतं, स्वतःहून श्वास घेतं. आणि याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं काय आहे तर जे सिद्धजन आहेत किंवा जे भक्तजन आहेत किंवा जे साधू पुरुष आहेत, त्यांचं या प्रत्येक जपासोबत काय असतं, एक प्रकारचं संतुलन असतं म्हणा, किंवा या प्रत्येक जपाला ते साक्षी असतात. या प्रत्येक जपामधून एक प्रकारे एक स्वतःहून ओम नावाचा प्रतिध्वनी जणू काही या सगळ्या श्वास प्रक्रियेमधून निघत असतो. ही प्रकृती स्वतःच त्या पुरुषाचं काय करत असते तर एक प्रकारे जाप करत असते, जप करत असते. प्रकृतीचा मूळ स्वभाव काय आहे, प्रकृतीला सौख्य कशामध्ये आहे, प्रकृतीला स्थैर्य कशामध्ये आहे, तर त्या एका मूळ पुरुषाला प्राप्त करण्यातच या प्रकृतीला काय आहे, सौख्य आहे. म्हणून जो कोणी मनुष्य भगवत भक्तीमध्ये लीन होतो किंवा नामस्मरणाच्या भूमिकेमध्ये उभा राहतो, भक्तीच्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या ते असू द्या, त्यामध्ये जर उभा राहण्याचा प्रयत्न त्याने केला असेल तर त्याच्याकडची ती प्रकृती आहे ना, तिला विश्राम त्या ठिकाणी भेटायला लागतो. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. आता योगेश्वर याचा अर्थ काय, योगेश्वर याचा अर्थ या ठिकाणी शंकराच्या अर्थानं त्या ठिकाणी तो शब्द वापरलेला आहे. स्वतः शंकर त्या रामनामाचा जप सतत करत असतो. समुद्र मंथनाच्या वेळेस ते हलाहल निघालं, विष निघालं. ते विष एवढं भयंकर होतं की ते पृथ्वीवर किंवा अन्यत्र त्रिलोकामध्ये कुठेही जर त्याला सांडलं ठेवलं तरी कितीतरी प्रमाणात हानी होण्याची शक्यता होती. कितीतरी जीवांचा नाश त्याच्यामुळे होणार होता. म्हणून आदिदेव महादेव त्यांनी ते आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्यांची ते धारण करणं म्हणजे याचा अर्थ ते काय आपल्यासारखं सामान्य शरीर त्यांचं नव्हतं. बोलले इथून पुढे जसं जसं जर गत काळामध्ये जर आपण बघितलं, निदान आताचे सध्याचे जे पुरावे सगळे उपलब्ध आहेत त्यांच्यावर जर बघितलं तर प्रत्येक कालखंडातल्या माणसाची उंची ही आत्ताच्यापेक्षा अधिक होती. म्हणजे कलियुगामध्ये एक सरासरी उंची 5.5 फूट आहे, तर द्वापारमध्ये त्याच्यापेक्षा अधिक होती, त्रेतामध्ये आणखीन त्याच्यापेक्षा अधिक होती, की कृतयुगामध्ये तर त्याच्यापेक्षा आणखी अधिक होती. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय तर ते हे जे सगळे देव आहेत ह्यांची उंची आणखी त्यांच्यापेक्षा अधिक होती किंवा आहे. बोले एवढा मोठा प्रचंड देह
तोच असं बोलले, हे असे 2, 5, 10, 20 लिटर जे काय हलाहल विष, आता एवढ्या मोठ्या समुद्रातून ते काय असं 5 ml 10 ml काही विष निघालं नसेल. जसं अमृत निघालं तसंच. जसं अमृत निदान घडाभर आपण ज्याला म्हणूया, म्हणजे निदान एक साधारण 5-7 लिटर तेवढंच ते हलाहलसुद्धा निघालं, एक अंदाज. आणि तेवढं ते प्राशन करण्यासाठी देह केवढा असावा लागेल. आणि त्या आशयानं मग ते सगळं त्या सगळ्या महादेवानं ते सगळं धारण केलं, प्राशन केलं. आता ते एवढं भयंकर सगळं ते हलाहल, आता ते स्वतः जर त्या महादेवानं जर पोटामध्ये घेतलं असतं तर स्वतः महादेवसुद्धा त्या ठिकाणी त्यांना खूप मोठ्या प्रकारची हानी किंवा खूप त्रास त्यांना त्या ठिकाणी झाला असता. मग आता प्रश्न असा होता की त्याला ते बाहेरसुद्धा फेकायचं नाही, सांडायचं नाही, आतमध्ये सुद्धा घ्यायचं नाही. मग कुठे करायचं, तर कंठामध्ये धारण करायचं. कंठामध्ये धारण केलं आणि म्हणून निळकंठ. कंठ कसा झाला, निळा झाला. आणि मग ते तरी त्याची आग, त्याची लाही, त्याची उष्णता त्या कंठाला किंवा त्या गळ्याला खूप त्रास देत होती. म्हणून थंड प्रकृतीचा प्राणी कोण, तर बोलले सर्प, त्याला धारण केला, गळ्याभोवती लपेटला. जेणेकरून काय होईल, तर कुठेतरी काहीतरी थोडासा गारवा निर्माण होईल. आणि जोडीला गंगा आहेच. स्वर्गातून तिला भगीरथाच्या सगळ्या तपश्चर्येनं पृथ्वीवर यायचं होतं, पण तिचा तो एवढा वेग, एवढा प्रचंड वेग पृथ्वी सांभाळू शकली नसती. तिच्या त्या धारेनं बोलले पृथ्वी भेदून ती बाहेर आली असती. म्हणून मग तेही कार्य महादेवांनी केलं. एक प्रकारे शीतळता देण्याचं काम गंगेने त्यांना केलं. महादेवांनी गंगेला धारण करण्याचं काम केलं. आणि अशा पद्धतीनं मुळातच हिमालयात वास, त्या ठिकाणची शीतळता, सगळं बर्फाच्छादित सगळा प्रदेश, सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी बघ ते हलाहलाचा प्रकोप कुठेतरी कमी झाला. तरी विश्राम मिळत नव्हता. मग काय, भजा राम विश्राम योगेश्वरांचा. मग काय, शेवटी पर्याय एकच उरला, रामाला भजण्याचा सगळा प्रयत्न महादेवांनी केला. आणि ते भजण्यातून बघ एक विश्राम, त्यांच्या सगळ्या जीवाला त्यांची तगमग सगळी थांबली. आणि एक आनंद, एक समाधान सगळं त्यांच्या सगळ्या हृदयामध्ये प्राप्त झालं. आता देवादिकांना समाधान, देवादिकांना आनंद किंवा देवादिकांना विश्रांती कोणापासून आहे, तर भगवत नामापासून आहे, भगवत भक्तीपासून आहे. आता वास्तविक महादेव म्हटलं की पाहिजे ती सगळी वस्तू त्यांना मिळू शकते, पण त्यांना विश्राम कशातून आहे. पाहिजे त्या महालात, पाहिजे ते नगर, ते सगळं निर्माण करू शकतात. आता देवांकडे म्हटलं तर विश्वकर्माच आहे, कुबेर आहे. एक महादेवांची आज्ञा कोण मानणार नाही. एक त्या इंद्राला जर सांगितलं, तर कुबेराला आणि तुझ्या त्या विश्वकर्माला माझ्याकडे पाठवून दे, माझ्यासाठी एक सुंदर नगर, एक सुंदर महाल सगळं बनवायचं आहे. कुबेरानं धन टाकलं असतं, विश्वकर्मानं सगळे नगर त्या ठिकाणी निर्माण करून दिलं असतं, पण विश्राम तिथे नाही. हे आपल्याला सांगण्यासाठी किंवा आपल्या समजवण्यासाठी समर्थांनी हे सगळं उदाहरण दिलं की बाबा रे, आपल्या स्वतःची शरीर प्रकृती जी आहे, स्वतःचं जे शरीर आहे ते स्वतःच जप करतं आहे. ती स्वतःच काय करते आहे, तर त्या एक प्रकारे त्या मूळ पुरुषाचं आवाहन करते आहे. 21,600 जपा. स्वतःहून सगळं हे श्वास प्रक्रिया सुरू असते. एक
योगीजन, साधूजन, एक ऋषीजन हे सगळं अनुभवतात की ते जसं त्या प्रत्येक जपासोबत ओंकाराचा प्रतिध्वनी उमटत असतो. अत्यंत स्थिर भूमिकेत, अत्यंत सावध आणि अत्यंत ध्यानाच्या, अत्यंत एकांतात जर हे सगळं अनुभवलं तर एक स्वतः ओमध्वनी या सगळ्या श्वासांच्या माध्यमातून सगळा उमटत असतो. एक प्रकारे ही सगळी प्रकृती काय करत असते तर त्या मूळ पुरुषाचं आवाहन करत असते. या प्रकृतीला आपल्याला विश्रांती देण्याची गरज नाही, या प्रकृतीला आपल्याला सुख देण्याची आवश्यकता नाही. ती तिचं सगळं बरोबर सगळं मॅनेज करते. आपण फक्त त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणणं कमी केलं पाहिजे. अडथळा मीपणाचा, अडथळा लोभाचा, अडथळा क्रोधाचा, अडथळा वासनेचा, हे आपलं जे चित्तवृत्ती आहे किंवा आपलं हे जे मन आहे, या सगळ्या बाह्य भौतिक या सगळ्या अवडंबरामधून किंवा बाह्य भौतिक या सगळ्या डिस्टर्बन्समधून काढून बस फक्त स्वतःमध्येच लावणं अपेक्षित आहे. तरी आपलं सगळं सुख, आपल्याकडे सगळं आनंद, आपल्याकडे सगळी विश्रांती सहजगत्या प्राप्त होत असते. म्हणजे काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. फक्त हे जे वृत्ती आहे, तर काही सांडावे काही मांडावे याचा अर्थ असे काय की जे आपण लोक करतात, मोठमोठे सगळे कार्यक्रम, मोठमोठे सगळे पर्यटन, तीर्थाटन, देशाटन, म्हणजे ह्यांची इतकी काही आवश्यकता नाही. अर्थात हे सगळं केल्यानं काही लाभ होत नाही असं नाही, पण हे जे सगळं वेळ, श्रम, प्रयत्न जे होतात त्या मानानं एवढा लाभ होत नाही. जेवढी गुंतवणूक, जेवढं रिटर्न आमच्या इन्व्हेस्टमेंटवर मिळायला पाहिजे तेवढं त्या पट्टीमध्ये ते मिळत नाही. पण बसल्या जागी, घरच्या घरी, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी, म्हणजे जी लक्ष्मी आहे, याच समासामध्ये समर्थांनी ओळ दिलेली आहे की बाबा रे, तळी लक्ष्मी, तळ घरामध्ये उदंड द्रव्य, बोलले भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. म्हणजे एक प्रकारे जणू काही सगळीकडे लक्ष्मी ठेवलेली आहे, पण त्याला माहीत नाही, सगळ्या भिंतीमध्ये इकडे तिकडे घरात, आणि तो दारिद्र्य भोगतो आहे. अशी अवस्था जणू काही या सगळ्या मुख्य सगळ्या जाणीवेच्या अभावी किंवा मुख्य सगळ्या अनुमान निरशनाच्या अभावी, मुख्य विवेकाच्या अभावी मनुष्याची झालेली आहे. म्हणजे सगळं शरीर सगळं स्वतःच करतं, सगळं सेल्फ सगळं आहे. मला फक्त आमच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे, आमच्यावरच ध्यान केंद्रित करायचं आहे. नाम घेता 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 बरोबर त्या एका मूळ पुरुषाकडे, मूळ प्रकृतीकडे, त्या मूळ सगळ्या आपल्या स्थायी भावापर्यंत आपण सगळं पोहोचतो. मूळ आपल्या सगळ्या त्या अंतरात्म्याच्या सगळ्या जाणीवेला आपण स्पर्श करतो, आणि तिथून प्राप्त होणारं जे सुख आहे तेच सुख समर्थांनी भजा राम विश्राम योगेश्वरांचा, त्याला विश्राम असं म्हटलेलं आहे. सुख वेगळं, विश्राम वेगळा, आनंद वेगळा. हा विश्राम माणसाला कुठे मिळतो तर स्वगृही मिळतो. स्वगृही, स्वतःच्या घरात, स्वतःच्या नेहमीच्या सगळ्या विश्रांतीच्या जागेवर माणसाला जेवढा विश्राम आहे तेवढं नवीन ठिकाणी गेला तर त्याला झोप लागत नाही. कारण स्वगृह, स्वजाणीव, स्वकडे बघितलं, मी माझा आणि देवाचा,
देव माझा आणि मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हे करता 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 आतमध्ये त्या अजपावर मनुष्याचं ध्यान केंद्रित होतं. तिथे खरी त्याला विश्रांती प्राप्त होते. अशा पद्धतीनं भगवान महादेवांनी आपणाला सांगितलं की बाबा रे, विश्राम हा आतमध्ये आहे, स्वतःच्या सत्य स्वरूपाकडे आहे. उपासनेतून, श्रवणातून, नामस्मरणातून ही आपली चित्तवृत्ती स्वतःमध्ये स्थित होणं, यालाच ध्यान म्हटलं गेलं, यालाच खऱ्या अर्थानं विश्रांती म्हटल्या गेलं, यालाच खऱ्या अर्थानं उपासना म्हटल्या गेलं. आणि म्हणून 5वा समास दिला अजप आणि रूपणाम. श्रीराम समर्थ. 21,600 जपा. रात्रंदिवस 21,600 वेळा आपण श्वास घेत असतो. नेमून गेली ते अजपा आणि विचार पाहता सोपा सकळ काही. तर ही अजपा जपा जपा अजपा जपा अजपा हा आपला मूळ प्रकृतीचा जो स्वभाव आहे, मूळ प्रकृती जी आहे, मुखी नासिकी असी जे प्राणी, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. आता ह्या 21,600 जपांचं याला कसं ओळखायचं किंवा याला कसं जाणवायचं, तर बोलले मुखी नासिकी असी जे प्राणे. आता बोलले मुखामध्ये नासिकेमध्ये जो प्राण असतो तयास अखंड येणे जाणे, तो येत राहतो आणि जात राहतो. याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी, त्याच्याकडेच सूक्ष्मदृष्टीने जर लक्ष दिलं, जसं जे आनापानामध्ये आहे, जे ध्यानामध्ये आहे, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे फक्त बघितलं, निवांत होऊन बैसला, स्तब्ध होऊन बैसला, किंवा आपलं कामधंदा करता करता जरी आपण या सगळ्या आपल्या श्वास प्रक्रियेकडे जरी लक्ष ठेवलं, तरी मनाचं मनपणच त्या ठिकाणी संपून जातं. जेव्हा मनाकडे असंख्य विचार, असंख्य गदारोळ, असंख्य शंका, कुशंका हे सगळ्या उभ्या राहतात, त्यावेळी मन प्रबळ झालेलं असतं. आपलं चित्त सगळं मनाकडे असतं. मनाने आपलं चित्त सगळं गहाण ठेवलेलं असतं, किंवा मनाने सगळं त्याच्यावर ताबा मिळवलेला असतो. पण जेव्हा केव्हा आपण त्या सगळ्या श्वासावर लक्ष करतो, श्वासावर लक्ष देतो, श्वासाकडे बघतो, त्याला फक्त अनुभवतो, त्याच्यात छेडखानी करत नाही. त्याला जोरात घ्यायचा किंवा हळू सोडायचा, किंवा हळू घ्यायचा जोरात सोडायचा, काहीच नाही. ह्या नाकाने घ्यायचा का त्या नाकपुडीने सोडायचा, काहीच नाही. ॲज इट इज, ज्याला जसं तो होतो आहे, जसा येतो आहे, जसा जातो आहे, तसं त्याला जाऊ देणे. आणि विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी, त्याचं फक्त येणे जाणं बघत राहणे. म्हणजे हे असं जरी आपण केलं ना, तरी मनाचं मनपण त्या ठिकाणी संपून जातं. आणि एक बोलले शुद्ध आणि निर्भेळ एक आपली अजपा भूमिका, किंवा आपलं एक स्वतःचं मूळ स्वरूप फक्त त्या ठिकाणी उरतं. आणि त्या ठिकाणी प्रचंड विश्राम असतो, प्रचंड विश्रांती असते. ती विवेकाची भूमिका आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि त्या सगळ्या स्थितीमध्ये जे आपण चिंतन करतो, किंवा जे आपण विचार करतो, किंवा जो संकल्प करतो, तो बोलले निश्चितपणे त्या ठिकाणी फलद्रूप होत असतो. आज न उद्या ते सगळ्या गोष्टी अस्तित्वात येत असतात. म्हणून एक प्रकारे हे सगळं सामर्थ्यप्राप्तीचा, संकल्पपूर्तीचा, निवेदनपूर्ततेचा हा सगळा मार्ग आहे. चित्तवृत्ती शांत करावी, शांतस्थळी बसावं, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या श्वासाकडे बघावं, कसलंच त्याच्यामध्ये हेराफेरी करू नये. ॲज इट इज, जसं सुरू आहे तसं सुरू असू द्यावं, त्याच्याकडे ध्यान केंद्रित करावं. करता 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 सगळा ताण तणाव, सगळा शीण आपला सगळा निघून जातो. फक्त जपा आणि अजपा, जपा आणि अजपा यांना साक्षी आपण असतो. आपले मूळ स्वरूप आपलं ते असतं. मूळ सगळ्या सामर्थ्याचं
एक अत्यंत सर्वश्रेष्ठतम ते सगळं रूप असतं. हे बघा, अशा वेळेस आपण जो संकल्प निवेदन असेल ते केलं तर ते निश्चित त्या ठिकाणी पूर्ण होत असतं. पण त्याहीपेक्षा ते करून काय करणार आहे, ते करून आपण विश्रांती, ठीक आहे, संसारातल्या द्वैतातल्या काही ज्या अडीअडचणी समस्या असतात ते मांडून मोकळं व्हावं, पण फार त्याचाच विचार करत बसू नये. ते सोडून लगेच पुन्हा आपला मूळ सगळ्या स्वभावापाशी किंवा मूळ सगळ्या स्वरूपाला अनुभवण्याचा सगळा जो प्रयत्न आहे, बोलले तेच आहे जपा अजप आणि रूपणाम. बोलले हे जप आणि अजप सगळं त्याचं ध्यान, ही भूमिका समर्थ आपणाला या ठिकाणी सांगू इच्छितात. मुखी नासिकी असे जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे. ते येत राहतो, जात राहतो, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी, आणि अत्यंत सूक्ष्मदृष्टीने हे सगळं बघायला पाहिजे. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. आता मूळ स्वर जर बघितला तर आता हे जे संगीत क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना या स्वरांचं ज्ञान असतं. त्यातला जो मूळ स्वर आहे, बोलले तो मंद्र घोर, त्याचं ते बोलले जी प्रकृती आहे ती कशी आहे, मंद्र घोर आहे. त्या घोराहून सूक्ष्म विचार, त्याच्यापेक्षाही सूक्ष्मतम भाग कुठला असेल तर तो कुठला आहे, अजपाचा. स री ग म प द नि स, सारी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे. स री ग म प द नि स हे जे सप्तस्वर आहेत, सरी मातृका सायास, बोलले हे परिश्रमपूर्वक काय करावं लागतं तर हे सगळे सारख्या बोलले लयीत किंवा सारख्या सगळ्या स्वरा किंवा सारख्या त्या तीव्रतेनं सगळं त्यांचा उच्चार करावा लागतो. प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे. ते म्हणून बघितलं तेव्हा सगळं हे कळतं. पण आणखी याच्या पुढे काय दिलं तर परे वाचेहून अर्थे आणि पश्यंती खालते. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे जे आपले 4 वाचा आहेत त्यांचं स्थान कुठे आहे तर ते उदर पोकळीपाशी, पोकळीमध्ये आहे, नाभीच्या स्थानाच्या जवळ आहे. परा सगळ्यात खाली, त्याच्या अलीकडे काय तर ही जी भूमिका आपण समर्थ आपल्याला दाखवत आहेत ती भूमिका, आणि पश्यंती खालते. परा आणि पश्यंतीच्या थोडक्यात मध्यभागी स्वरांचे जन्मस्थान, तिथून सगळे स्वर उठतात किंवा स्वर सगळे निर्माण होतात. तेथून उठे हे जपा अजपा हे जे उच्चार आहेत किंवा हा जो ध्वनी आहे, नाद ब्रह्म ज्याला देखील म्हटलं, अनाहत वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, असं म्हटलं जातं की जे ध्वनी ऐकू येतो, एक ध्यानस्थ झाला, समाधिस्थ झाला एखादा व्यक्ती, तर त्याला हा सगळा ध्वनी ऐकू येतो. मग त्याचं स्थान कुठे आहे तर परा आणि पश्यंतीच्या मध्ये. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजवून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासे. मग आता हे आपल्याला पण अनुभव करता येईल. याची प्रचिती किंवा याची भूमिका समर्थांनी कशी सांगितलेली आहे तर बोलले एकांतामध्ये बसावं. आता ह्या एकांतात बसण्याची जी भूमिका आहे ती नुसतं एवढ्यासाठीच नाही तर बहुतेक वेळा आम्हाला सहाय्यभूत ठरत असते, कामात येत असते. जेव्हा केव्हा सगळा विचारांचा गदारोळ सगळा निर्माण झालेला असतो, काय करावं असं सुचत नाही, खूप प्रश्न पडलेले असतात, सतत खूप सारे विचार सगळे डोक्यात गोंधळ घालत असतात. अशा वेळेस काय करावं
एकांती उगेच बैसावे. आता समर्थ या ठिकाणी हा सगळा जपा अजपाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं सांगत आहेत. पण इतरही वेळेस एकांती उगेच बैसावे आणि तेथे हे समजवून पाहावे. त्या ठिकाणी हे समजून बघायचं. अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. प्रभंजन म्हणजे वायू, श्वास. त्याला अखंड घ्यायचं आणि अखंड सांडायचं. त्याच्याकडे फक्त आपलं लक्ष असावं द्यायचं. हे सगळे विचारचक्र बरोबर सगळे थांबतात. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. आणि एकांतामध्ये हे असं मौन धारण करून जर आम्ही सगळे बसलो तर सावध पाहता कैसे भासे, म्हणजे सावध जर राहिलं तर बोलले हे सगळं भासतं. आणि ते कसं भासतं? सोहम 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 असा एक प्रकारे उच्चार, ज्याला कोणी ओम बोलतं, ज्याला कोणी सोहम बोलतं, ओंकार, सगळे बोलले त्या ध्वनीचे सगळे काय आहेत तर रूप आहेत. सोहम सोहम असे शब्द आपणाला त्या ठिकाणी ऐकू येतात आणि ते आपले जपा 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 जपेचा तो सगळा काय असतो तर उच्चार असतो. उच्चारे विना जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. बोलले उच्चारे विन जे शब्द. आता या ठिकाणी आपण उच्चार केला का? जे सोहम सोहम हा जो ध्वनी आपणाला ऐकू आला एकांतात बसल्याच्या नंतर, तो आम्ही उच्चार केला का? नाही. तर काय झालं? तो आपोआप सगळा त्या ठिकाणी उत्पन्न झाला. समर्थ काय म्हणाले की बाबा रे, हे उच्चार आपण केला नाही पण तो आला की नाही, तो सहज शब्द त्याला म्हटलं गेलं. हे ऐकू येतात परंतु हे ते फक्त अनुभवता येतात. त्याचा नाद नाही, म्हणजे त्याचा शब्द असं शब्द आपल्याला ऐकू येत नाही पण ते अनुभवता येतं. प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. मग बोलले बाहेरचे शब्द सांडून किंवा आतले इतर सगळे विचार सांडून जो कोणी या सगळ्या अशा अनुभवामध्ये बैसला, जो कोणी हे सहज शब्दांचा अनुभव ज्याने घेतला किंवा जो घेतो आहे, तर तो कोण आहे? तो मौनी आहे. योगाभ्यासाचा गलबला या कारणे. मग त्याच्यापुढे योगाभ्यास देखील काय आहे तर फिका आहे. त्या ठिकाणी गलबला असतो, काही ना काही शब्दांचं त्या ठिकाणी येणं जाणं सुरूच असतं. पण हे असे शब्द सांडून बसणारा जो मौनी आहे त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी एक स्वानुभवाची किंवा आत्मसाक्षात्काराची भूमिका किंवा आत्मसाक्षात्काराची प्रचिती त्या ठिकाणी मनुष्याला मिळत असते. धरिता सो आणि सांडिता हम. सोहम याची फोड आता समर्थांनी या ठिकाणी दिली. त्याआधी काय दाखवलं तर एकांती मौन्य धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. मग सोहम कसा होता तर धरिता सो सांडिता हम. श्वास घ्यायला लागलं आणि त्या एकांतामध्ये बसलेलो आहे, एकदम निरव शांतता सगळी आजूबाजूला आहे. श्वास गतीवर आपलं सगळं लक्ष आहे. श्वास घ्यायला लागलं तेव्हा काय होतं तर सोची प्रचिती आपणाला येते आणि सोडायला लागलं तर काय होतं हमची प्रचिती आपणाला येते. धरिता सो सांडिता हम.
अखंड चाले सोहम सोहम. अखंड सोहम 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 अशी भूमिका त्या ठिकाणी आपल्याला अनुभवता येते. याचा विचार पाहता बहु विस्तारला. आणि याचा विचार जर बघायला गेला ना तर मग याचा विस्तार खूप मोठा आहे. देहधारक ती तुका प्राणी, स्वेदज उद्विजादिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. ऐसी हे अजपा सकळांसी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोची नाही. मग आता समर्थांनी काय दाखवलं बाबा रे, हे जपा अजपा ही एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये असणारी सगळी खऱ्या अर्थानं मूळ प्रकृतीची भूमिका आहे, किंवा ते मूळ आत्मारामाची जणू काही ती भूमिका आहे. म्हणजे जो कोणी देह धारण करून आला, ज्याने कोणी देह घेतला, देहधारक ते तुका प्राणी, मग ते कोण असेल तर स्वेदज उद्वीज दिक खाणी. स्वेदज घामातून जन्मलेले, उद्बीज बीजामधून जन्मलेले वनस्पती सगळ्या योनी त्या पण श्वासोश्वास करतात. त्यांच्या त्या पर्णाला पानाला छिद्रे असतात, स्टोमॅटा असतात. त्याच्यातून मग त्यांचं ते वायूचं सगळं आदानप्रदान सगळं त्या ठिकाणी सुरू असतं. स्वेदज उद्बीजादिक, स्वेदज उद्बीज अंडज आणि जारज. जारजमध्ये आपण आलो सगळे, अंडजमध्ये सगळं अंड्यातून सगळे जन्म घेणारे ते पण श्वासोच्छ्वास करतात. थोडक्यात काय, स्वेदज उद्बीजादिक सर्व खाणी ज्या आहेत, म्हणजे सगळे जीव चारी खाणी, ज्याला सगळे 4 प्रकारचे जे जीव जन्म घेतात, सर्व प्रकारचे प्राणी वनस्पती याच सगळ्या प्रकारातून जन्म घेतात. श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. श्वासोश्वास जर नसेल तर ते काही जीवन कोणीच जगू शकत नाही. ऐसी हे अजपा सकळांसी. ही अजपा, जपा अजपा, जपा अजपा, अजपा त्याला का म्हणलं गेलं, कारण बोलले ती जपत नाही, ती बोलत नाही, ती उच्चारत नाही, पण तरी ध्वनी ऐकू येतो. तरी सोहम सोहम धरिता सो सांडिता हम, धरिता सो सांडिता हम असा उच्चार त्या ठिकाणी अनुभवायला येतो. म्हणून न जपता येणारा जो उच्चार त्याला अजपा असं संबोधल्या गेलं. ऐसी हे अजपा सकळांसी, परंतु कळे जाणत्यासी. ही सगळ्यांच्या ठाई आहे, पण कळते कोणाला, तर तो बोलले जो जाणता आहे त्याला ही सहज कळून येते. सहज सांडून सायासी पडोची नाही. मग आता ही लाईन जी आहे किंवा ही ओळ जी आहे, ही या सगळ्या समासाचा सार आहे. बाबा रे, सहज सांडवणं सायासी पडोची नाही. जे काय आम्ही शोधतो आहोत, जे काय आम्हाला पाहिजे आहे, ज्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत, जे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, तर भले ते आम्हाला समजत नाही किंवा आम्हाला कळत नाही, पण ते आहे कोणापाशी, तर ते बोलले सहजपाशी ते आहे. म्हणजे ते आतमध्ये आहे, ते सहज आहे, सुंदर आहे, स्थिर आहे. आणि त्याचा अनुभव घेणे किंवा त्याचं प्रत्यय घेणे, त्याची भेट घेणे, हे आमचं सगळं काय आहे, लक्ष आहे. समर्थ काय म्हणाले, बाबा हे सांडून दुसरे काही सायास करणे, अवडंबर करणे इतर, सहज सांडून सायासी पडोची नाही. सायासामध्ये पडण्याचा विषयच नाही. सहज देव असतची असे, तिथेच देव आहे, तिथेच प्रचिती आहे, तिथेच आमचे संकल्प पूर्ण होतात.
जसं मगाशी समर्थांनी सांगितलं, अशा स्थितीत जो संकल्प केला जातो तो निश्चितपणे फलदायी होतो. ते आमच्या सामर्थ्याची न्यूनतम अवस्था असते, न्यूट्रल अवस्था असते. सहज सांडून सायासी पडोची नाही. अशा ठिकाणी केलेल्या सगळ्या त्या संकल्पाला निश्चितपणे त्या ठिकाणी यशाची पालवी फुटत असते. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे. अशाच ठिकाणी देवत्व, देवाची भूमिका, देवाची प्राप्ती आहे. फार त्या ठिकाणी मनाचं कार्य, विचारांचं, अहंकाराचं सगळं असं करू, तसं करू, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं ठेवा, तसं ठेवा, इकडे करा, तिकडे करा. याच्यामध्ये काय होतं, इकडे जा, तिकडे जा. सायासे देव फुटे नासे. याचा अर्थ जाऊ नये, करू नये असा नाही, पण त्याहीपेक्षा सोपं कशामध्ये आहे, सहज देव असं त्याची सहज सोपं पटकन प्रचिती, पटकन प्राप्त होणारी भूमिका तिथे आहे. सायासे देव फुटे नासे. अशा आणि प्रयत्नपूर्वक जास्त फार हे झालं त्या ठिकाणी मूळ शांती किंवा मूळ आमचं ते चित्त ध्यान ते सगळं हटतं. बाहेरच्या सगळ्या गोष्टींवर सगळं लक्ष लागतं आणि मग काय होतं तर सायासे देव फुटे नासे. हे म्हणजे असं आहे, पाणी आहे, पाणी एक समजा एक नदी किंवा तलावामध्ये पाणी असं समजा एक साचलेलं आहे, नितळ पाणी आहे आणि त्याला नितळ जसंच्या तसं राहू द्यावं आणि तसंच त्याचा अनुभव घ्यावा. त्याच्यात जर मग त्या ठिकाणी डोकावून बघितलं तर प्रतिमा आमची चेहऱ्याची जशीच्या तशी दिसते. पण उगाच काहीतरी हे आण ते आणि इकडे त्याचे पाय ठेव, तिकडे हात ठेव, तिकडे दगड पडला, हे झालं, एखादा प्राणी गेला, वारा आला, ते सगळं जलबिंब सगळं हलून जातं आणि स्पष्ट प्रतिमा आम्हाला मिळेनासी होते. स्पष्ट प्रतिमा केव्हा मिळाली, सहज देव असतची, ॲज इट इज, जसं आहे तसं आहे. ती परिस्थिती स्वीकारणं आहे, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये भगवंताचं स्मरण करणं आहे. मिळालेलं प्रत्येक फळ त्याचं आहे किंवा त्याचा प्रसाद आहे किंवा त्याला अर्पण करणं. सहज देव असतची असे. एवढं हे असं साधं सोपं सरळ अशी भूमिका समर्थांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वास हे ऐसा कोण. मग असं नाशिवंत सहज आणि शाश्वत भूमिका तिथे आतमध्ये असताना बाहेर नाशिवंत सगळे भूमिका ज्या आहेत, समजा बाहेरच्या सगळ्या मूर्ती असतील, वेगवेगळे सगळे इतर सगळे माध्यमं असतील, तर ते तेवढ्यापुरते असतात किंवा ते आम्ही जाऊ तेवढ्यापुरते. इतर वेळेस आम्ही तिथून बाजूला झालो म्हणजे ते नाशिवंतच असतं. म्हणजे एक प्रकारे ते बाजूलाच झालं किंवा पुढे कालांतरानं मंदिरं वगैरे जीर्ण होतात, पाडली जातात, नव्याने बांधली जातात. थोडक्यात तिथे पण नाशिवंत भूमिका आली. पण आतली भूमिका कधी जीर्ण होत नाही, आतली भूमिका कधी नासत नाही. म्हणून मग काय सांगितलं की बाबा रे, सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. हे नाशिवंतपेक्षा बाबा हे जे शाश्वत तुझ्या आतमध्ये सगळं दिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तती. आता ह्या सहज ध्यानाचं काय महत्त्व आहे किंवा हे बाहेरची सगळी चित्तवृत्ती सांडून इकडे स्वतःच्या आतमध्ये लावणे, जपा अजपा, जपा अजपा, स्वतःच्या सगळ्या एकांती मौन्य धरावे, एकांती चवणं बैसावे आणि आपल्या सगळ्या त्या प्रभंजनाला बघावे. बोलले हे सगळं करून झाल्याच्या नंतर काय आहे तर बोलले जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान. अख्ख्या जगाचं मर्म त्या ध्यानामधून मनुष्याला कळायला येतं. अख्खं जगाचं दर्शन मनुष्य त्या सगळ्या भूमिकेतून करू शकतो.
आता हे 1-2 दिवसाचा सगळा विषय नाही. अखंड याचा सराव करूनच कित्येक योगी बनले, कित्येक सिद्ध बनले, कित्येक साधक बनले. आणि आत्मइच्छेने जण सकळ वर्तते. ते बोलले त्याच्या इच्छा सगळ्या फलद्रूप होतात. त्याच्या इच्छेनुसार सगळं कार्य होत असतं. त्याच्यामागे दुसरं तिसरं काही नसून, दुसरा चमत्कार काही नसून तर काय आहे, तर ह्या सगळ्या अजपाचं सगळं काय आहे, महात्म्य आहे. आत्मयांचे समाधान घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीच होय. आत्म्याला समाधान पाहिजे असेल तर ते ह्याच्यातून, ह्या सगळ्या कृतीमधून किंवा ह्या सगळ्या पद्धतीनं सगळं मिळवता येतं. घडे तैसेची आशन, त्याला जे पाहिजे ते मिळालं तर त्याला समाधान होतं. त्या आत्म्याला एक प्रकारे, हे आपण सगळेजण काय आहोत, एक प्रकारे त्या मूळ पुरुषातल्या प्रकृतीचे सगळे घटक आहोत. आपल्या सगळ्यांची ओळ काय आहे, तर त्या एका आपल्या मूळ सामर्थ्याला सगळं भेटायचं, मूळ सामर्थ्याला प्राप्त करायचं. ही काय आहे, तर ही आपल्या सगळ्यांची ओढ आहे. घडे तैसेची आशन, आणि तसं जर मिळालं, तसं जर झालं तर काय होतं, तर आम्हाला बोलले समाधान प्राप्त होतं. सांडले फिटले समर्पण तयासीच होय. आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे. बोलले तर एका मूळ सामर्थ्याला भेटायचं, मूळ सामर्थ्याची ओढ ठेवायची, मूळ सामर्थ्याचं चिंतन करायचं, याच्यात तर समाधान आहेच. नुसते तेवढ्याच नाही तर सांडले म्हणजे काय, म्हणजे काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या म्हणजे काय झालं, सांडलं, मनाच्या इच्छेविरुद्ध झालं. तरी बोलले ते कोणाच्या इच्छेने झालं, त्याच्याच इच्छेने झालं, ही जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फिटले समर्पण, घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीच होय. म्हणजे मिळालं न मिळालं, सांडले किंवा फिटले, म्हणजे मनासारखं झालं किंवा मनाच्या विरुद्ध झालं, सुख झालं किंवा दुःख झालं, चिंता आली किंवा आनंद मिळाला, ह्या दोन्ही भूमिका कुठे समर्पित करायच्या किंवा ह्या दोन्ही भूमिका कोणाला अर्पण करायच्या, तयासीच होय. त्याच एका मूळ सामर्थ्याच्या सगळ्या भूमिकेमध्ये, मूळ जाणीवेमध्ये राहता येणे, तयासीच होय. अशी भूमिका समर्थांना या ठिकाणी काय आहे, तर अभिप्रेत आहे. अग्न पुरुष पोटी वसती, तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयांचे. सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे भगवानने मान्य कीजे. म्हणून मग बोलले आत्म्याचे समाधान घडे तैसेचे आशन, सांडले पिटले समर्पण तयासीच होय. तर अग्नपुरुष पोटी वसती, तयास अवधाने सकळ देती. आपला जठर अग्नी असतो, पाचक अग्नी असतो, त्याला सगळेजण भोजन देत असतात आणि तो पचवून आपल्याला ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर करून देत असतो. त्याच पद्धतीनं बोलले जो लोक आज्ञेमध्ये असती आत्मयांचे, ज्याने ज्याने या आत्मस्थितीला प्राप्त करून घेतलं, तसं त्याचं ते समर्पण झालं किंवा तसं त्याला ते बोलले जणू काही त्याने त्या आत्मारामाला ती आहुती दिली आणि म्हणून त्याला काय मिळणार आहे, तर आत्मयांचे समाधान, एक आनंद त्याला त्या ठिकाणी अनुभवता येणार आहे. आणि म्हणून हे सगळं कसं असतं, तर सहज देव जप ध्याने, जपातून, श्रवणातून, उपासनेतून, मननातून, निजध्यासातून ही भूमिका सहजगत्या प्राप्त करायची असते. फार काही सांडायचं नाही, फार मांडायचं नाही, सहज करता करता, कळता कळता, विवरता ही भूमिका काय होते, तर प्राप्त होत असते. सहज देव जप ध्याने,
जप आणि ध्यानामधून ही भूमिका प्राप्त करायची असते. सहज चालणे स्तुती स्तवणे. सहज चालणं देखील त्याच्या त्या स्मरणातून झालं पाहिजे किंवा ते स्मरण राहून झालं पाहिजे. स्तुती स्तवणे. स्तुती स्तवन करताना सुद्धा ते ध्यान तिथून बाजूला होता कामा नये. सहज चालणे स्तुती स्तवणे. सहज घडे भगवाने मान्य कीजे. सहज 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 जे होत आहे ते सहज, जे झालं ते सहज, जे झालं ते सहजपणे त्याला अर्पण करणे, जे झालं ते त्याचं म्हणून स्वीकारणे, जे झालं ते सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. ते आपण पण मान्य करायचं आणि तो भगवंत तर सहज जे होतं ते सहज मान्य करत असतो. असा हा सगळा सहजपणाचा सगळा सोहळा आहे. सहजगत्या हे सगळं घडलं पाहिजे. सहजपणे आम्ही जीवन जगलं पाहिजे. सहजपणे बोलले या सगळ्या एका सहज हा जो योग आहे किंवा ही जे ध्यानाची भूमिका, ही जी उठता बसता कामधंदा करीता ही जपा अजपेतला स्मरण ठेवण्याची किंवा त्याच्यावर ध्यान केंद्रित करण्याची जी भूमिका आहे ती आमच्या हातून घडली पाहिजे आणि ते भगवंताला मान्य होत असतं. सहज समजाया कारणे नाना हठयोग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही. आता हे एवढं जे सहज आपणाला वाटतं आहे त्याच्यातून जी प्राप्तीची भूमिका आहे किंवा त्याच्यातून जी आनंदाची भूमिका आहे, समाधानाची भूमिका आहे, ती अशा वेगवेगळ्या सगळ्या मोठ्या अवडंबराच्यामधून किंवा मोठमोठ्या अशा सगळ्या हटयोगामधून सुद्धा त्या ठिकाणी साध्य होऊ शकत नाही. आता जे साधे साधे सगळे भक्तजन होते किंवा संत होऊन गेले, या सगळ्यांना बोलले काय देव भेटायलासाठी किंवा देवाला जाणण्यासाठी त्यांनी फार असं काही असे डोंगरचे डोंगर असे पायदळी तुडवले किंवा फार असे यज्ञचे यज्ञ, दानधर्माचे धर्म, फार असं खूप काही काही त्यांनी केलं असा भाग नाही. तर बोलले सहज त्यांचं झालं, सहज त्यांनी नाम घेतलं, सहज भजन म्हटलं, सहज गुणगान केलं, सहज जीवन जगले, जे मिळालं ते भगवंताला अर्पण करत गेले. आणि सगळं करत असताना आपल्या त्या जपा अजपा या सगळ्या प्रक्रियेवर त्यांनी ध्यानासारखं कार्य केलं. थोडक्यात हे करणे म्हणजे काय आहे, विवेकाची भूमिका आहे, म्हणजे शुद्धीत राहण्याची भूमिका आहे. हे जे सहज जपा अजपा म्हणजे काय दाखवलं समर्थांनी, तर थोडक्यात आमचं चित्त वृत्ती जे आहे ते इतरत्र न लावता स्वतःच्याच आतमध्ये लावणे. भक्तजनांनी, साधूजनांनी, संतांनी काय केलं तेच केलं. म्हणजे त्यांनी तशाच पद्धतीनं एकाग्रता साधली, तशाच पद्धतीनं त्यांनी ती भक्ती आपली सफल करून घेतली. आता तुम्ही आम्ही भक्ती करायला जातो, उपासना करायला जातो, पण होतं काय, तुटक ध्यान एकवटले त्याने फुटक ध्यान केले. इकडून तिकडून कसेबसं आम्ही सगळं आमचं ध्यान सगळं एकवटतो. तुटक ध्यान एकवटले आणि फुटक ध्यान केले. आता ते बाहेरचं चित्त होतं. आता नंतरचं जे ते ध्यान नंतर आम्ही इकडून तिकडून थोडंफार चित्त लावतो. आठवतो एक, ध्यान धरतो एक, आठवतो एक, असं काहीतरी होतं. पण असं या साधू संत भक्तजनांचं ज्यांना आम्ही यशस्वी समजतो त्यांचं काही तसं ते झालं नाही. कारण त्यांचं जे चित्त भरकटलंच नाही. चित्त त्यांनी तिथेच लावलं. अजपा 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 अजपेवरच त्यांचं सगळं चित्त ध्यान होतं. थोडक्यात ते शुद्धीत होते किंवा त्यांची चेतना इकडे तिकडे इतरत्र सगळी भटकलीच नाही. आणि न भटकण्याचा मार्ग एकच आहे, हे चित्त स्वच्छ आतमध्ये लावणे किंवा स्वतःच्या जपावर लावणे, श्वासावर लावणे हा एकमेव मार्ग त्याच्यासाठी आहे. म्हणून आम्ही लक्षात ठेवावं, उपासनेमध्ये चित्त लागत नसेल, नामस्मरणात चित्त लागत नसेल
ते चित्त आमचं मन घेऊन जातं कुठेतरी इकडे तिकडे. अशा वेळेस काय करावं? आपलं जे चित्त आहे, चित्त ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो आहे, उपासना करतो आहे, त्याही वेळेस आपण आपलं त्या सगळ्या श्वासगतीवर आपलं सगळं लक्ष त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. श्वासागणित नामस्मरण केलं पाहिजे किंवा श्वास येतो आहे का जातो आहे त्याचं भान जर आम्ही ठेवत गेलो तर एक प्रकारे आम्ही भानावर राहतो, एक प्रकारे आम्ही शुद्धीत राहतो. आणि त्यावेळेस घेतलेलं नाम, त्यावेळेस केलेली उपासना, त्यावेळेस केलेला जप हा पूर्णतः ॲज इट इज 100% हा त्या आपल्या परमात्म्यापर्यंत पोचत असतो. सहज समजाया कारणे नाना हटयोग करणे, परंतु एकी समजणे घडत नाही. परंतु एवढं सायस करून देखील जे घडत नाही ते अशा सहज या सगळ्या भक्तिमय किंवा सहज अशा या सगळ्या नामस्मरणाच्या सगळ्या त्या श्वास प्रक्रियेवर अजपाच्या भूमिकेतून केलेल्या सगळ्या त्या नामजपामधून प्राप्त होत असतं. आता हे सगळं सहज आहे, सहजामध्येच प्राप्ती आहे. भोळा भाव आणि सिद्धिभाव असा हा सगळा प्रकार आहे. फार आढेवेढे घेण्याची, फार विचार करण्याची, फार याला त्याचं उन्हं किंवा फार याच्या त्याच्या त्रुटी काढण्याची भक्ती नसते. आपली भक्ती श्रेष्ठ आहे, इतर काय असेच करतात, हे काय तसेच करतात, असं आपण जनरली बहुतेक जण इतरांच्याबद्दल बोलत असतात. पण त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये समर्थ बोलले सहजपणा आमचा निघून जातो आणि काय होतं, एकाएकी समजणे घडत नाही, फलप्राप्ती मला पाहिजे तशी होत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. बोलले अशा पद्धतीनं हे मुख्य द्रव्य आम्ही सोडून देतो. मुख्य धन, मुख्य संपत्ती, मुख्य मर्म आम्ही हे जर घेतलं नाही तर ते मुख्य मर्म आमचं चुकलं असा त्याचा अर्थ होतो. आणि मग आम्ही हे सोडून दुसरं सगळं करत बसतो. एक प्रकारे आम्ही त्या ठिकाणी काय करत असतो तर दरिद्र प्राप्त करून घेत असतो. द्रव्य चुकते, मुख्य जातं आणि हे सगळं बिनकामचं समजा जणू रस आम्ही सांडून टाकला आणि सगळा चोथा सगळा सांभाळत बसलो आहे असा हा सगळा प्रकार होतो. तळी लक्ष्मी वरी वर्तते. बोलले खाली घरामध्ये आपलं ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या खाली लक्ष्मी धनद्रव्य सगळं काढून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती दरिद्री म्हणून वर्ततो, दरिद्री जीवन जगतो, त्याचा उपभोग घेत नाही किंवा ते त्याला ठाऊक नाही. बोलले प्राणी काय करील ते ठाऊके नाही. बोलले अशा जीवांचं काय करायचं. बोलले हे असे अभागी आहेत, असे दरिद्री आहे. आता आपलं पण तळघर म्हणजे आपली परा दाखवली. त्या ठिकाणी जपाच्या माध्यमातून आमचं स्वतःचं स्वस्वरूप त्या ठिकाणी आहे, आत्मस्थिती आमची त्या ठिकाणी आहे. आणि तिला सोडून आम्ही बाहेर इकडे तिकडे सगळं धावत बसतो. म्हणजे काय, लक्ष्मी तळघरामधलं सगळं हे द्रव्य आम्ही सोडलं आणि बाहेर इकडे तिकडे जर शोधत बसू तर ह्याला काय म्हटलं गेलं आहे, याला करंट पण म्हटलेलं आहे, याला दरिद्र पण असं म्हटलेलं आहे. प्राणी काय करील ते ठाऊके नाही. आता बरं, हे नुसतं तळघरातच नाही तर आणखीन काय, तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. आता बरं, सगळीकडे द्रव्य, तळघरात द्रव्य आहे, भिंतीमध्ये द्रव्य लपवून ठेवलेलं आहे, आणखी स्तंभी तुळवटी द्रव्य, स्तंभांमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, द्रव्य सगळं लपवून ठेवलेलं आहे. आणि स्तंभी तुळवटी द्रव्य त्यासोबत आणखी काय दाखवलं, आपण मध्ये. या सगळ्या आजूबाजूला सगळीकडे द्रव्य ठेवलं आणि आपण मध्ये वावरतो आहे, त्या द्रव्याचा काही उपयोग नाही किंवा ते ठाऊक नाही. तर बोलले हे काय आहे, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. हे करंट पण आहे, हे दारिद्र्य पण आहे, त्याचे दारिद्र्य अधिक सांधे, दिवसेंदिवस अधिक दारिद्र्य त्याच्याकडे प्राप्त होतं.
म्हणजे जवळ असून ते भोगता न येणं, याला दरिद्र पण म्हटलं आहे. मग ही मर्म, हे सहजपण, ही सहज भक्ती, हे सगळं ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा मार्ग हा आमच्या आतमध्ये आहे. पण आम्ही तो जर वापरत नसू तर त्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे. आता हे बोलले हे 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 परमानंद परमपुरुषाचीच ही सगळी रचना आहे. बोलले लोक त्याच्याकडे यायचे, मागायचे. देव बोलला मी तुमच्या आतमध्येच लपवून ठेवतो. मग माणसानं काय केलं, स्वतःला सोडून बाहेर सगळीकडे सगळं शोधलं, सगळ्यांना नावं ठेवले, सगळ्यांचं बद्दल चर्चा केली, सगळ्यांचं उदो उदो केला, सगळ्यांचं उनदुनं केलं, पण स्वतःमध्ये मात्र त्याने कधी बघितलं नाही. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे. ही त्या परमपुरुषाची काय आहे, लीला आहे. म्हणजे लोभासाठी, कामनेसाठी सगळीकडे फिरला, पण सुखासाठी मात्र त्याने आतमध्ये डोकावलं नाही. एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय. म्हणून एक पाहती एक खाती. आता ज्याला कळलं त्याने ह्या पद्धतीनं सगळं अजपाच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करून घेतला. एक पाहती एक खाती, आणि बाकीचे इतरत्र सगळीकडे पाहत बसले. आता हा विवेकाचा भाग होता. ज्याला सद्गुरू मिळाले, सद्गुरूने त्याला विवेक दिला, जाणीव दिली आणि निवृत्ती दिली. या सगळ्या ज्याने ज्याने आतमध्ये सगळं ध्यान लावलं, काम करता करता उठता बसतासुद्धा ध्यान करता येतं. कुठलंही काम करत असताना श्वासगतीवर लक्ष आणि त्या ते काम केलं ना, तेही एक प्रकारचं ध्यान आहे. कुठेही कोणतंही सगळ्याच भूमिकेत, झोपतानासुद्धा झोपता झोपता श्वासावर सगळं लक्ष ठेवणे, म्हणजे सगळ्या त्या रूपाला पाहत पाहत सगळं झोपी जाणे. सकाळी मनुष्य अत्यंत ताजातवाना होऊन त्या ठिकाणी उठत असतो. नाही बोलले हे तिथे आतमध्ये निवृत्ती आहे, बाहेर सगळी प्रवृत्ती आहे. प्रवृत्तीला भेटायचं का निवृत्तीला भेटायचं? निवृत्तीच्या ठाई मनास होय विश्रांती आणि समाधान. निवृत्तीकडे काय आहे? निवृत्तीकडे समाधान आहे. प्रवृत्तीकडे काय आहे? प्रवृत्तीकडे बोलले चिंता आहे, व्याप आहे, संताप आहे. पण आता हे काय बघावं, काय घ्यावं, काय सोडावं, पाहावे आपण असी आपण. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकटे धरावा. मग एक प्रकारे हे अजपाच्या माध्यमातून काय दाखवलं, तर एक नारायणच आमच्या आतमध्ये दाखवला. पण त्याला नारायणाला सोडून बाह्य लक्ष्मीच्या मागे जो भरकटला, किंवा बाहेरच्या सगळ्या लक्ष्मीच्या मागे जो धावला, त्याला कधीच ती लक्ष्मी प्राप्त होऊ शकत नाही. लक्ष्मी प्राप्तीचा किंवा सुखप्राप्तीचा, समाधान प्राप्तीचा काय, बाहेरच्या सगळ्या प्रकृती सगळ्या कशी प्रसन्न होईल, बाहेरचे सगळे कामं आमचे कधी होतील? ज्याची लक्ष्मी तो नारायण बळकट धरावा. आतमध्ये त्या नारायणाचं ध्यान, सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण, सद्गुरूंनी दिलेली उपासना आणि त्या सोबतीला जपाजपेवर सगळं ध्यान केंद्रित करणं, हे काय आहे? त्या नारायणाला प्राप्तीचा मार्ग आहे. तो बळकट आम्ही धरला पाहिजे, त्या मार्गावर आम्ही चाललो पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अजपा निरूपणाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.